ठीक आहे. जे सिटी दिलं आहे. ठीक आहे. परत स्टार्टिंग पासून बघू आपण. दिलंय JSPTचं. याचे तुम्हाला जसं LPN आणि PNP ट्रान्झिस्टर आहे तसं टाईप आहे N चॅनल आणि P चॅनल. ठीक आहे. हे तुमचे सिम्बॉल आहे. पण आपण बघतोय कंपोनंट जसं आपलं सर्किट डायग्राम जसं तुम्हाला मगाशी दाखवलं मॅन्युअल मध्ये त्या प्रकारे. आणि हा JSPTचा हा तुमचा नेचर आहे. कशा प्रकारे नॉच हा दिलेला आहे. दिसतो नॉचच्या इथून तुमचा सबस्ट्रेट काढण्यासाठी त्यांनी सिम्बॉलिक दिलाय. हा तुमचा नॉच आहे. नॉचच्या इथनं तुमचा सबस्ट्रेट आणि गेट, ड्रेन आणि सोर्स ह्या तीन काय दिलेल्या आहे, या टर्मिनल दिलेल्या आहे. आयडेंटिफाय कसं करायचं JSPTचे टर्मिनल. बॉटम व्ह्यू दिलेला आहे हा. ठीक आहे. याचे तुमचे कॅल्क्युलेशन दिलेले आहे, कसे कॅल्क्युलेट करतात ते. थेरॉटिकल आहे. ठीक आहे. तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की त्याचं नेचर ऑफ ग्राफ काय. इनपुट आपण व्होल्टेज घेतले आहे 3 मिली वोल्ट. इनपुट व्होल्टेज आहे 3 मिली वोल्ट आहे. फ्रिक्वेन्सी नेचर ऑफ ग्राफ तुम्हाला सांगितलं होतं. AV =
V0/Vi. ठीक आहे, तर नेचर ऑफ ग्राफ दिलेला आहे. करायची आहे आणि नेचर ऑफ ग्राफ तुमचं या प्रकारे झालं. किटवर त्यांनी किट दिलेली त्यांनी. दिली. ठीक, दिलेली बी हा एफईटी तुमचा. ठीक आहे, हा तुमचा नॉच आहे. त्याच्यानंतर ड्रेन, गेट आणि सोर्स, ह्या 4 टर्मिनल. आता ही जी आहे ही सबस्टेट आहे तुमची. ठीक आहे, कंपोनंट सोल्डर केलेले एक काय केले त्यांनी, कंपोनंट माउंट केलेले सीआरओ आपण करणार आहोत. व्होल्टेज ही तुमची साइन वेव्ह फॉर्म होणार आहे. जनरेटर आहे, सीआरओ आहे. कुठला लावलं आहे सीआरओ, काय लावलं आहे? नेचर ऑफ फॉर्म, याची साइन वेव्ह येणार आहे. ठीक आहे, इनपुटला फंक्शन जनरेटर आणि आउटपुटला सीआरओ. तुम्हाला जसजसे आपण फ्रिक्वेन्सी व्हॅरी करतो म्हणजे 1 मेगला ती काय होते, जवळपास 1 मेगच्या पुढे डिक्रीज होते. फ्रिक्वेन्सी व्हॅरी करायची आणि व्होल्टेज काय करायचं, मेजर करायचं. या प्रकारे त्याचं नेचर ऑफ ग्राफ राहणार आहे. ऑब्झर्वेशन टेबल दिलेला आहे. तुमचं ठीक आहे,
फ्रिक्वेन्सी व्हॅरी करायचं आणि व्होल्टेज काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. या प्रकारे आपण प्रॅक्टिकलची किट आहे. ठीक आहे. वेव्ह फॉर्म आपण काय करतोय, CRO वर सेट करतोय. जर तुम्ही फ्रिक्वेन्सी आपण काय करू, काय करू शकू, रोटेट करायचा. दुसरा आहे 10K चा, म्हणजे अप टू आपण 10K पर्यंत फ्रिक्वेन्सी काय करू शकतो, व्हॅरी करू शकू. दिसतंय का सगळ्यांना व्यवस्थित? हा तुमचं सगळं काय आहे, प्रॅक्टिकल सेटअप आहे. आणि यानुसार आपण काय करतो, प्रॅक्टिकल परफॉर्म करतो. ही तुमची वेव्ह फॉर्म आहे, साइन वेव्ह फॉर्म. हे नॉब आहे, हे जे नॉब आहे आपले, हे सगळे जसे फंक्शन जनरेटरवर आहे ना, त्यानुसार आहे हे नॉब. हा सेटअप आहे तुमचा मेन. हा CRO आहे. ठीक आहे. यानुसार आपण हे प्रॅक्टिकल काय केलंय, परफॉर्म केलेलं आहे. कळालं का? कळालं का हे प्रॅक्टिकल सेटअप? कळालं का, हो किंवा नाही? कळालं का? येस मॅम. इकडे इकडे व्हा, इकडे प्लीज. कळालं का? कळालं का हे प्रॅक्टिकल? आहे का नाही? कुठे गेले बाकीचे? येस मॅम, समजलं.
एफईटीचं कळालं का? प्रॅक्टिकल कळालं का? मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. 4 नंबरचं प्रॅक्टिकल कळालं का? येस मॅम येस. Yes, ma'am. अक्षरा प्रॅक्टिकल समजलं एफईटीचं? हो किंवा नाही? येस मॅम. येस मॅम. येस मॅम येस. येस मॅम येतोय तुमचा आवाज. ठीक आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचं प्रॅक्टिकल तुमचं समजलं मॅम आहे. प्रॅक्टिकल. आपलं 5 नंबरचं ठीक आहे. 5 नंबरचं प्रॅक्टिकल झालंय. 2 स्टेज आणि सिंगल स्टेज आपण ऍट अ टाइम घेतलेले आहे. बरोबर? हे कोणाचं? ठीक आहे. 3 नंबरचं आपलं झालं सिंगल स्टेज आणि 2 स्टेज आरसी कपल एम्प्लिफायर. ठीक आहे. तुम्हाला हे वर्किंग पण सांगितलं होतं मी. पुढचं जे प्रॅक्टिकल आहे आपलं, पुढचं प्रॅक्टिकल आहे 2 स्टेज 6 नंबरचं प्रॅक्टिकल. 2 स्टेज डायरेक्ट कपल एम्प्लिफायर. याचे आपले एक्सपेरिमेंट जास्त आहे. ठीक आहे. 2 स्टेज डायरेक्ट कपल एम्प्लिफायर. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे, द फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स ऑफ डायरेक्ट कपल एम्प्लिफायर is similar to low pass filter and hence it is known as low pass amplifier. ठीक आहे. The amplification of DC म्हणजे zero frequency is possible only by this amplifier, hence it later become the building block for differential amplifier and operational amplifier. ठीक आहे. यामध्ये काय मिनिमम थेरोटिकल बॅकग्राऊंड काय याचं, डायरेक्ट कपल एम्प्लिफायर आर यूज इन टीव्ही रिसिव्हर. याचे युजेस काय दिलेले, टीव्ही रिसिव्हर्स, कम्प्युटर्स अँड अदर इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट. इट इज ऑल्सो फॉर्म्स अ बिल्डिंग ब्लॉक ऑफ फॉर डिफरन्शियल एम्प्लिफायर अँड ऑपरेशनल एम्प्लिफायर. देर आर सर्वर ऍडव्हान्टेजेस युजिंग द टाइप ऑफ एम्प्लिफायर. ठीक आहे. याच्या ऍडव्हान्टेजेस काय, सिंपल सर्किट अरेंजमेंट ऍज देअर आर मिनिमम नंबर ऑफ कंपोनंट्स. ठीक आहे. तुमचा हा लो पास फिल्टर, त्याला काय म्हणतात, लो पास फिल्टर म्हणतात. ठीक आहे. तुमचा हा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स तुमचा या टाइप राहणार आहे. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व इज अ ग्राफ, म्हणजे तुमचा नेचर ऑफ ग्राफ तुमचा काय राहणार आहे, या प्रकारे राहणार आहे. म्हणजे स्टार्टिंगला फ्रिक्वेन्सी तुमची काय राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. स्टार्टिंगला फ्रिक्वेन्सी तुमची कॉन्स्टंट राहणार आहे आणि जसं तुम्ही फ्रिक्वेन्सी व्हॅरी कराल त्यानंतर तुमचा व्होल्टेज काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. हा तुमचा नेचर ऑफ ग्राफ राहणार आहे. तुमची ही सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे.
दोन ट्रान्झिस्टर यूज केले, जसं टू स्टेज ऍम्प्लिफायर फर्स्ट ट्रान्झिस्टरचं आउटपुट सेकंडचं काय सोर्स आपण काय काय यूज केलेले आहे. कॅथोड रे ऑसिलोस्कोप आहे, त्याच्यानंतर फंक्शन जनरेटर आहे, डीसी पॉवर सप्लाय आहे, ट्रान्झिस्टर आहे, ट्रान्झिस्टर एनपीएन ट्रान्झिस्टर यूज केलेले आहे, 547 चा ट्रान्झिस्टर आहे, रेजिस्टर दिलेले आहे 33K, 3.3K, 1.5K आणि 470 ओहम. सेम आहे याचा ऑब्झर्वेशन टेबल सेम आहे, जसं आपण मगाशी JFET आपण ऑब्झर्वेशन टेबल बघितला, सेम आहे. इनपुट फ्रिक्वेन्सी आहे व्हॅरी करायची, आउटपुट व्होल्टेज काय करायचं आहे मेजर करायचं आहे, व्होल्टेज गेन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे डीबी मध्ये. ठीक आहे, व्होल्टेज गेन कॅल्क्युलेट केल्यानंतर गेन कॅल्क्युलेट इन डीबी. त्याचा फॉर्म्युला काय आहे 20 log of V0 upon Vin. हे तुमचं कॅल्क्युलेशन्स करायचे इथे. हा तुमचा आहे, याचा पण ग्राफ तुम्हाला सेमिलॉग पेपरवर आहे. हा तुमचा सेमिलॉग पेपर आहे. मॅम एक मॅम मिनिट. हा बोल. मॅम मी म्हणते म्हणजे आता तुम्ही रीडिंग्स वगैरे दिले तर ते रफ बुक मध्ये लिहिलेलं चालतील ना, म्हणजे मॅन्युअल भेटल्यावर फक्त त्याच्यामध्ये राईट केलेलं तर. हो हो हो, मी तुम्हाला रीडिंग आहे ना याच्यावर पाठवून देईल तुम्हाला. ओके मॅम. तुम्हाला जेव्हा मॅन्युअली ना तेव्हा मी तुम्हाला डायरेक्ट पाठवून देते, कारण ना इथे परफॉर्म करायला आहे ना किट नाही आहे आपल्याकडे. ओके जे मॅम. रीडिंग तुम्हाला लिहून दिली असते, कळालं का तुम्हाला? येस मॅम.
तुम्ही काय करता रे?